पुन्हा एकदा पाणी तुंबलेलं नाही नाही, म्हणून मी त्याची माहिती घेतली. मी आता कुठलाही पंप बंद नसणार. काय आहे याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रिपरेशन जे आहे हे आपल्याला माहीत असतं 6 तारखेनंतर पाऊस पडेल, तर थोडं याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत, काही नाही आम्ही सांगत नाही, परंतु आता पूर्ण क्षमतेने सर्व पंप जे आहेत हे देखील सुरळीत चालतील, बिलकुल चालू. आणि म्हणून तर आता पाणी लगेच झालं ना, तिथून निघाला ना. हिंदमाता बघितलं तुम्ही? आता हिंदमाता तर तुम्ही तिथं त्यांना दाखवा ते हिंदमाता, तर तुम्ही आता हिंदमाता आणि जेवढे स्पॉट आहेत हे सगळे स्पॉट जे आहेत, एक मिनिट सकल भागामध्ये जे पाणी साचलं होतं आता तिथं पाणी साचलेलं नाही, ते पाणी त्याचा निचरा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, यावेळेस नाले सफाईमध्ये पण यावेळेस एआयचा वापर केला आहे महापालिकेने. एक मी मगाशी मला दाखवलं की रोबोट आहे, जिथं म्हणजे कधी त्या कलवट साफच होत नव्हते, तर तिथं रोबोटच्या सहाय्याने देखील साफसफाई केलेली आहे. आणि लोकांनाही देखील ते व्हिडिओ त्याचे तात्काळ अपलोड करण्याची देखील या ठिकाणी सिस्टीम केलेली आहे. आणि त्यामुळे जिथं कुठं पाणी असेल, जिथे नाला सफाई झाला नसेल, तर लोकांनी देखील तात्काळ संबंधित विभागाला तिथं आपल्याला तिथले व्हिडिओ ताबडतोब आपल्याला त्या तिथं अपलोड करता येतील. आणि कॉर्पोरेशन देखील त्याची तात्काळ दखल घेईल. बाबा, पालकमंत्री आशिष शेलार यांनी दौरा कधी केला होता अगोदर, बरोबर? तेव्हा नालेसफाई सुरू होती. आता ही नालेसफाई पूर्ण होईल. आणि त्या बैठकीत देखील मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित झाला होता. आणि त्यानंतर मी स्वतः नालेसफाई पाहायला देखील गेलो. त्यामुळे नालेसफाई ही पूर्ण 100% होईल. आणि रेल्वेचे कलवट देखील, रेल्वेचे अधिकारी देखील त्याच्यामध्ये होते. आपल्या हद्दीतले नाले आपण साफ करतो, परंतु रेल्वेतले नाले देखील साफ झाले पाहिजे. त्यासाठी त्यांची यंत्रणा, महापालिकेची यंत्रणा कोऑर्डिनेशनमध्ये काम करते. त्यांनी देखील तिकडे पंपांची अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून जिथं पाणी तुंबेल तिथे साचेल, तिथे तात्काळ आपले जे पंप आहेत त्यांनी पाणी बाहेर फेकण्याची हे बघा. आता त्याच्यामध्ये एक आहे, मी माहिती घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अश्विनी भिडे मॅडम पण ते तुम्हाला पण ते त्याचं हे पाठवतील त्याच्याबद्दल माहिती. तर ते जे लोकांना येण्याचा जो मार्ग होता त्याच्यावर तिथे अजून कंप्लीट भिंत बांधली नव्हती, एक बंड बांधला होता. आणि तो त्याच्यामुळे आता ते काम तात्काळ चालू आहे, त्याचं काम सुरू आहे. आणि तिथं आत्ताच आपण सुरू केले ना ते मेट्रो, त्यामुळे ते देखील काम युद्ध पातळीवर करून तिथून येण्याचं जे का पाण्याची जागा आहे ती पूर्णपणे बंद करतील. आणि त्यामुळे तिथं पाणी येणं बंद होईल. ट्रेन बंद झाल्यामुळे लोक जे रस्त्यावरती आलेली तर त्यांना कुठेही जाण्यासाठी मार्ग नव्हता. म्हणजे ना बेस्टचं कॉर्डिनेशन होतं, ना रेल्वेचं टॅक्सीचं होतं, ना कुठलंही कॉर्डिनेशन नव्हतं. तर याच्याबद्दल म्हणजे हे जे कॉर्डिनेशन होतं त्याच्यामुळे यामध्ये मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, याही वेळेस मी सांगितलं आयुक्तांना आणि संबंधित यांना, जेव्हा कधी रेल्वे मेट्रो कुठे जेव्हा थांबेल तिथे पाणी साचेल, थांबेल आणि त्यामुळे रेल्वे सेवा बंद पडेल, तर तिथून ताबडतोब बेस्ट बसेस असतील, टॅक्सी असतील, या सेवा तात्काळ चालू झाल्या पाहिजे. आणि मागच्या वेळेस पण आपण ते केलं होतं कॉर्डिनेशन. नाही, यावेळी ट्रेन बंद नाही झाल्या. नाही, 10 मिनिटं ती हार्बरची ट्रेन बंद होती. 3-3 तास लोक स्टेशनच्या बाहेर होते. नाही, याच्यामध्ये 10 मिनिटं ट्रेन बंद होती. पण तुम्हाला मी सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी. आणि बीएमसीचा एक नोडल ऑफिसर पण नेमलाय त्यासाठी, हे सगळं संपर्क करण्यासाठी. ताबडतोब जर तिथे एका बीएसटी असेल, MSRTC असेल, आपली ST असेल, जी काय वाहनं जी आहेत ती तात्काळ आपल्याला तिथं उपलब्ध करून त्यांना घरापर्यंत नेण्याची व्यवस्था केली जाईल. आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही फिरता, तुम्हाला आणखी कुठं कुठं काय वाटतंय बाबा हे केलं पाहिजे आपल्याला इथं, तेही सांगा तुम्ही.
तेही करू आपण. महापालिकेचं एक डॉक्युमेंट आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत पंपाची संख्या कमी करण्यासंदर्भात ते डॉक्युमेंट आहे. मुंबईतले अनेक भाग असे आहेत पंपांची संख्या जी आहे ती कमी करण्यात आली. कशासाठी पंपाची? गोलदेव परिसर असू दे किंवा अरे बाबा, तुमचे 400 काहीतरी मला सांगितलं 22 काहीतरी 420 पंप आहेत आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांना आणखी लागले तरी सुद्धा त्यांची तयारी आहे. कुठे पंप कमी करण्याचा काय विषय आहे? काही किंग सर्कल भागामध्ये होतं जिथं मिनी पंपिंग स्टेशन म्हटलं जातं तिथं उभं केलंय तिथं 6 पंप आहेत. केवळ 2च पंप सुरू असल्यामुळे तिथला पाण्याचा निचरा जो आहे तो कमी जाणवता. केवळ 2च पंप सुरू होते, दुसरे 4 पंप हे लावलेच गेले नव्हते. आता ते म्हणून मगाशी मी काय सांगितलं की हा पावसाळा थोडा अगोदर सुरू झालेला आहे, थोडी तारांबळ झाली आहे, वस्तुस्थिती आहे. मी काय महापालिकेने अगदी म्हणजे एकदम सगळे पंप चालू होते असं म्हणणार नाही. मी माहिती घेतली. आता ते पंप सुरू होतील. आपण होल्डिंग पॉइंट पण केलेले आहेत जे ते कार्यान्वित आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला वाटलं पंप आणखी आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे तर पंप वाढवून त्याच्या माध्यमातून पाणी बाहेर काढता येईल आपल्याला. बिलकुल करू. आणि दुसरी गोष्ट एक आहे की आतापर्यंतच्या 30-35 वर्षामध्ये कधी एवढा पाऊस आधी आलाच नव्हता. आता आपण काय करायचो, पाऊस यायचा असा एक येऊन निघून जायचा. आता इथं कसं एकदम म्हणजे रेग्युलर मान्सूनच चालू झालाय. तर यामुळे देखील थोडा त्रास झालेला आहे नक्कीच आणि लोकांची देखील गैरसोय झालेली आहे. त्यामुळे आणि डायरेक्ट बघा ना किती पाऊस पडलाय, 250-250 मिलीमीटर एका तासामध्ये, म्हणजे एकदम जे आहे. तर याच्याकडे म्हणजे नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी सगळी आता जी काय आता आपल्याला पावसाने दाखवलेलं आहे की आता तुम्हाला म्हणजे एवढ्या जोरात पाऊस पडलेला आहे. आता पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथेही ढगफुटीसारखा प्रकार झालेला आहे. त्यामुळे 30-35 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढ्या लवकर रेग्युलर मान्सून, रेग्युलर पाऊस आणि जो अगदी जेव्हा पावसाचे दिवस असतात एकदम त्याच्यात 250-250 मिलीमीटर पाऊस. त्यामुळे आता एक मिनिट आता फक्त आपण एक आहे याच्यामध्ये जिथं जिथं कुठे असं महापालिकेला मी मगाशी आयुक्तांना तिथं सांगत होतो जिथे आपल्याला पाणी भरेल, लोकांचं नुकसान होईल, जीवितहानी होऊ शकते, मालमत्तेचा, त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी आणणे, ट्रान्झिट कॅम्प करणे, या ठिकाणी सगळे आपले दवाखाने, हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी अलर्ट करणे, औषधांची सगळी व्यवस्था करणे, आपल्याला इमर्जन्सीमध्ये जे जे काय करायचं, बोटी असतील काय असतील याची सगळी व्यवस्था केलेली आहे.